श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट टेक्स्टबुकमधील लेसन तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवर भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 11 वाढदिवसाची भेट भाग 2. मित्रांनो, अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर मग क्वेश्चन आन्सर बघूयात. चला तर आपण स्टार्ट करूया. ऐका आणि वाचा. रवीची आई बागेत नवीन रोप लावत होती. रवी आईला मदत करत होता. त्याने आईला विचारले, आई, मीही रोप लावू का? आई हसून म्हणाली, हो, त्या छोट्या कुंडीमध्ये तू रोप लाव. रवीने सगळ्या छोट्या कुंड्या घेऊन त्यात फुलझाडांची रोपे लावली. रवी त्या रोपांना दररोज पाणी घालायचा, रोपांची काळजी घ्यायचा. काही दिवसांनी रोपे मोठी झाली, त्यावर सुंदर सुंदर फुले उमलली. इथे काय दिले? रवी आणि त्याची आई बागेमध्ये रोपे लावत होती आणि रवी त्या आईला मदत करत होता. मग रवीने काय केलं? आईला विचारलं की मीही रोप लावू काय? तर आई काय बोलली? असू, ठीक आहे, त्या छोट्या कुंड्यामध्ये तोही रोप लाव. रवीने काय केलं? छोट्या सगळ्या कुंड्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये फुलझाडांची रोपं लावली. आणि रवी काय करायचा? रोज त्या झाडांना पाणी घालायचा, रोपांची काळजी घ्यायचा, रोज त्यांना पाणी घालायचा. मग काही दिवसांनी रोपं मोठी झाली आणि त्याच्यावरती सुंदर सुंदर अशी फुले उमलली. पुढे काय झालं? मग एके दिवशी रवी त्या फुलझाडांना पाणी घालत होता. इतक्यात तेजसने त्याला हाक मारली. रवी, चल ना रे, येतोस ना विजयच्या वाढदिवसाला? काय झालं? एक दिवस रवी फुलझाडांना पाणी घालत होता आणि तेव्हा तेजस करून त्याचा एक मित्र आहे, त्याने त्याला हाक मारली खालून. रवी, चल ना रे, येतोस ना विजयच्या वाढदिवसाला? विजयच्या वाढदिवसाला जायला येतो का असं विचारत होता तो. तो काय बोलला? तू पुढे चल, मी आलोच, असं सांगून रवीने हातपाय धुतले. छान कपडे घालून तो तयार झाला. निघताना तो आईला म्हणाला, आई, मी विजयला भेट म्हणून काय देऊ? आई म्हणाली, अरे, विजयला फुलं आवडतात ना, तू लावलेलं रोप त्याला भेट म्हणून दे ना. रवीला ही कल्पना आवडली. रवीने वाढदिवसाला जवळ तयार झाला तो हातपाय धुवून, कपडे छान घालून. तेव्हा त्याने जाताना काय केलं? आईला विचारलं की मी विजयला भेट म्हणून काय देऊ, वाढदिवसाची भेट म्हणून? तेव्हा आई काय बोलली त्याला की विजयला फुलं आवडतात ना, मग तू लावलेलं एक फुलझाडांचं रोप त्याला भेट म्हणून दे. ही कल्पना रवीला आवडली. आता पुढे काय झालं बघूया. इथे वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती. अशोक, शकील, जॉन, लीला, रुपेश, राणी असे सर्वजण एकत्र जमले होते. त्यांनी भेटवस्तू आणल्या होत्या. वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि त्यांचे मित्र जसे अशोक, शकील, जॉन, लीला, रुपेश, राणी असे सर्वजण एकत्र जमले होते आणि प्रत्येकाने आपापल्या भेटवस्तू आणल्या होत्या. त्याच्यामध्ये रवीने काय आणलं होतं? फुलझाडांचं रोप. ठीक आहे. पुढे सगळे आपापली भेटवस्तू विजयला देऊ लागले. रवीने विजयला रोप दिले. रवी म्हणाला, ही माझी रंगीत सुवासिक भेट, विजय तुला नक्कीच आवडेल. विजयची आई रवीला म्हणाली, वा रवी, तुझी भेट खूपच छान आहे. फुलणारी फुलं नेहमीच आनंद देतात. आम्ही हे रोप आमच्या बागेत लावू. त्याने विजयला जेव्हा भेटवस्तू दिली फुलझाडांची, तेव्हा ते विजयला आवडलं आणि विजयची आई काय बोलली त्याला, हे फुलणारे फुलझाड खूपच छान असतं, आम्ही ते रोप आमच्या बागेत लावू, असं ती विजयची आई त्याला बोलली रवीला. ठीक आहे. मग विजय काय म्हणाला? रवी, यापुढे मीही अशीच रोपं लावीन, ती वाढवीन आणि इतरांनाही देईन. यावर विजय काय बोलला की रवी, यापुढे मी पण अशीच रोपं लावून आणि ती वाढवून इतरांना गिफ्ट म्हणून, भेट म्हणून देईन. तर अशा प्रकारे ही वाढदिवसाची भेट म्हणून एक स्टोरी बघितलेली. चला आपण आता क्वेश्चन आन्सर बघूयात. नवीन शब्द शिकूया. तर लेसन मध्ये काय नवीन शब्द बघूया आपण. हाक मारणे. हाक मारणे म्हणजे काय? बोलावणे. वाढदिवस म्हणजे जन्मदिवस. सुवासिक म्हणजे सुगंधित. ठीक आहे. अशा प्रकारे काही या लेसन मधले शब्द आहेत, त्याचे अर्थ दिलेले आहेत. ठीक आहे. आता क्वेश्चन आन्सर बघूया आपण. काय दिलं? पहिला प्रश्न, उत्तरे लिहा. बागेत रोपे कोण लावत होते? बागेत रोपे कोण लावत होते? तर रवीची आई बागेत रोपे लावत होती. आपण लेसन मध्ये बघितल्याप्रमाणे रवीची आई बागेत रोपे लावत होती. दुसरं काय दिलंय? रवीने फुलझाडांची रोपे
कशात लावली होती? तर रवीने फुलझाडांची रोपे छोट्या कुंडीत लावली होती. रवीच्या आईने त्याला काय सांगितलं होतं, तू छोट्या छोट्या कुंड्या घे आणि त्याच्यामध्ये रोपे लाव. मग त्याने छोट्या कुंड्यामध्ये रोपे लावली होती. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, रवीला कोणती कल्पना आवडली? रवीला कोणती कल्पना आवडली? तर विजयला भेट म्हणून रोप देण्याची कल्पना आवडली. विजयला भेट म्हणून म्हणजे वाढदिवसाची भेट म्हणून रोप द्यायची आयडिया कोणाची होती, कल्पना कोणाची होती? त्याच्या आईची होती. ती कल्पना त्याला आवडली होती. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, वाढदिवसासाठी आलेल्या मित्रमैत्रिणींची नावे सांगा. आता कोणाचा वाढदिवस होता? विजयचा. ठीक आहे. विजयच्या वाढदिवसाला कोणकोणते मित्रमैत्रिणी आले त्यांची नावं सांगायची. तर कोण आलं होतं? अशोक, शकील, जॉन, लीना, रुपेश आणि राणी. अशा प्रकारे त्याचे मित्र लोक आले होते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. कंसातील योग्य शब्द लिहून खालील वाक्य पूर्ण करा. आता इथे ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत, ते या वाक्यामध्ये ऍड करायचे आहेत आणि ते वाक्य कंप्लीट करायचे आहेत. तर काय दिलं पहिलं वाक्य आपण बघूया. रवीची आई बागेत नवीन रोप लावत होती. ह्याच्यामधलं काय येणार? होती. ठीक आहे. नेक्स्ट काय दिले, रवी त्या रोपांना दररोज पाणी घालायचा. तर हे आपण इथे लावू शकतो. नेक्स्ट काय आहे, वाढदिवसाची तयारी पूर्ण झाली होती. वाढदिवसाची तयारी पूर्ण झाली होती. सर्वांनी आपापल्या भेटवस्तू विजयला दिल्या. ठीक आहे. सर्वांनी भेटवस्तू आपापल्या विजयला दिल्या. रोज फुलणारी फुलं नेहमीच आनंद देतील. रोज फुलणारी फुलं नेहमीच आनंद देतील. अशा प्रकारे हे वाक्य आपण इथे पूर्ण केले आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, खालील वाक्य वाचा व योग्य क्रमाने लिहा. आता इथे काही वाक्य दिलेले आहेत 4. तर हे वरती खाली आहेत, ते आपण ती क्रमाने लावायचे. आता आपण पहिले आधी वाचून घेऊया आणि मग त्याचे क्रम डिसाईड करूया. ठीक आहे. तर पहिलं काय वाक्य दिलेलं आहे, वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती. नेक्स्ट काय आहे, रवी रोपांना दररोज पाणी घालायचा. रवीने विजयला रोप दिले. रवी छान कपडे घालून तयार झाला. आता याच्यामध्ये पहिलं काय झालं होतं, तर रवी रोपांना दररोज पाणी घालायचा. अगोदर काय होतं, आपण लेसन मध्ये बघितल्याप्रमाणे की रवी रोपांना रोज पाणी घालायचा. त्याच्यानंतर रवी छान कपडे घालून तयार झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार, वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती. आणि लास्टला काय येणार, रवीने विजयला रोप दिले. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे क्रमाने लावलेलं आहे. नेक्स्ट काय दिले, विचार करावं सांगा. तर काय विचार करायचा तर बघूया इथे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणकोणत्या भेटवस्तू द्याल. तर इथे आपण तुम्ही कोणत्या तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्या भेटवस्तू द्याल ते आपल्याला लिहायचं. तर आपण काय लिहू शकतो याचं, मी पुस्तके, रोपे, पेन, रंगपेटी अशा प्रकारे वस्तू भेट देईन. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, तुम्हाला तुमचा वाढदिवस कसा साजरा करायला आवडेल ते सांगा. म्हणजे तुम्हाला तुमचा वाढदिवस कसा साजरा करायला आवडेल तो लिहायचा आहे. तर काय लिहू शकतो आपण, मला माझा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदाने साजरा करायला आवडेल. मी केक कापेन, झाडांची रोपे लावेन आणि मित्रांना मिठाई वाटेन, चॉकलेट देईन, स्कूलमध्ये ग्रंथालयामध्ये पुस्तकं भेट देईन. अशा प्रकारे मी माझा वाढदिवस साजरा करेन. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया काय दिलं, खेळूया शब्दांची. कंसातील शब्द वाचा, योग्य ठिकाणी लिहा. आता इथे कंसामध्ये काय शब्द दिलेले आहेत 4, ते योग्य ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. तर काय शब्द आहेत, फुले, कुंड्या, रोप, कपडे. ठीक आहे. तर इथे काय दिलंय, सुंदर फुले. सुंदर काय असतं, फुले. दुसरं काय, छोट्या छोट्या काय होत्या, कुंड्या. छोट्या कुंड्या. सुवासिक सुवासिक रोप होते, रोपे. ठीक आहे. नंतर छान छान काय होतं, कपडे. छान कपडे. अशा प्रकारे आपण हे पूर्ण केलं. पुढे काय दिलेलं आहे, कृतीतून शिकूया. ठीक आहे. उपक्रम काय दिले, वर्गातील विद्यार्थ्यांच्या वाढदिवसासाठी आकर्षक शुभेच्छा पत्र तयार करायचंय. म्हणजे काय करायचं, तुमच्या वर्गातील मित्रांसाठी किंवा मैत्रिणींसाठी तुमच्या वाढदिवसाचे एक आकर्षक शुभेच्छा पत्र तुम्हाला तयार करायचं आहे. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय, चला वाचूया. वाचावं, उत्तर सांगा. आता एक छोटासा इथे पॅराग्राफ दिला 2-3 ओळीचा, तो आपण वाचूया. झाडे आपल्याला फुले, फळे व सावली देतात. पक्ष्यांना आश्रय देतात. झाडांमुळे जमिनीची धूप थांबते, प्रदूषण कमी होते, पावसाचे प्रमाण वाढते. त्यामुळे झाडे लावणे व वाढवणे हे आपणा सर्वांचे कर्तव्यच आहे. अशा प्रकारे हे 2-3 ओळीचे एक पॅराग्राफ आहे
आता ह्याच्यावरती काही प्रश्न विचारले त्याचे आपण उत्तर बघूया. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय दिलाय, झाडे आपल्याला काय देतात. तर याच्यामध्ये काय दिल्याप्रमाणे काय देतं, तर फुले, फळे, सावली हे आपल्याला झाडे देतात आणि काय स्वच्छ हवा देतात. ठीक आहे, ऑक्सिजन. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, प्रदूषण कशामुळे कमी होते. तर झाडामुळे प्रदूषण कमी होते. तर हे कशा प्रकारे, कारण झाडं काय करतात, हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात, म्हणून वातावरणाचं प्रदूषण कमी होतं. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलंय आपण समजून घेऊया. काय दिलंय, कंसातील योग्य सर्वनाम रिकाम्या जागी लिहा. आता इथे कंसामध्ये ना काही नाव शब्द दिलेत, अक्षर दिलेत, हा, ही, हे, तो, ती, ते. तर हे योग्य ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. काय दिले ते, डॅश झाड आहे. काय इथे लिहू शकतो आपण, हे झाड आहे, हे झाड आहे. पुढे काय दिले, डॅश मुलगी आहे. तर मुलगीला काय लिहू शकतो आपण, ती मुलगी आहे. अशा प्रकारे आपण हे कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे.